केस एका मुलाचं लग्न करायचं आहे, तर त्याला असं पत्रिकेमध्ये लिहिणं की बाबा माझ्याकडे एवढे एवढे SIP आहेत, एवढे एवढे म्युच्युअल फंड आहे, असं सुरुवात केली पाहिजे का? पण पत्रिकेत असं पण लिहितंय माझ्याकडे 2 फ्लॅट आहेत. नाही, पण ते असं बोलण्यात होतं जेव्हा मुलगी येते त्याच्या आधी बॅकग्राऊंड चेक झालेला बॅकग्राऊंडची. आई वडिलांची परिस्थिती कशी आहे, मुलगा किती कमवतोय, आणि त्याचा फ्लॅट असेल तर ते ऍडिशनल फॅक्टर होतं. जमिनी किती, घरा किती, पगार किती, पैसा किती, अरे पोर मागते का बँकेत लोन मागते? ज्यांनी बॅकग्राऊंड चेक केलाय तुझा त्याला जर माहिती आहे की तू जबरदस्त इन्व्हेस्टर आहे, तुझ्याकडे 1 करोड रुपये आहे हे तू सगळ्यांना सांगतोय, तर ती ऑटोमॅटिकली इन्फॉर्मेशन जाणार. म्हणजे आपल्यासारख्या कोट्याधीशाचा मुलगा, नवकोट नारायण तेच ते नवकोट नारायणचा मुलगा माझ्यासारख्या सामान्य, अतिसामान्य तेच ते अतिसामान्य माणसाकडे. डिस्कशन झालं पाहिजे असं मी म्हणतो की माझ्याकडे एवढे एवढे म्युच्युअल फंड्स आहे, माझं एवढं एवढं व्हॅल्युएशन आहे. पण असं म्हणजे नेगेटिव्ह वेमध्ये पण होऊ शकतं की बाबा हा स्टॉक मार्केटमध्ये तर याचं फ्युचर सांगता येत नाही, कधी डाऊनफॉल येऊ शकतो. परफेक्ट आहे, होऊ शकतं. माझ्या